हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजची सकाळी तर आपल्या मस्त अशा चहापासून झालेली आहे, बघू शकता. तर इथं मी चहा ठेवला, इथं सकाळी उठले ब्रश वगैरे करून घेतलं, लगेच मी ते चहा ठेवला आणि इथं भाजीची तयारी करून घेतली. तर आजच्या भाजीसाठीचा मेनू होता की मेथीची भाजी. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी मस्त मेथीची भाजी अशी निकलून घेतल्याच्या नंतर लगेच कढई ठेवली, तेल टाकलं, लसूण जिरे मोहरी टाकून घेतली, व्यवस्थित भाजू दिली आणि मेथीची भाजी टाकून घेतली, डाळ टाकून घेतली, त्याच्यामध्ये थोडीशी मोगीची 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं. इकडे बघू शकता. मग चपात्या चालू होते माझ्या, अशा टम्म फुगलेल्या चपात्या कशा बघा, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता. मग इथं लगेच पाणी सुटलेलं होतं मध्येच, तर मग मला पाणी पण स्वयंपाकासाठी भरून घ्यायचं होतं. तर पाणी आम्ही पिण्याचं आम्ही जारचंच वापरतात, परंतु स्वयंपाकासाठी आम्ही इथं गावामध्ये सुटतं आमच्या इथं पाणी. तर ते भरून घ्यायचं होतं. मग मी सर्व घागरी वगैरे हंडे वगैरे सर्व घासून घेतले आणि लगेच मग पाणी भरून घेतलं. तर मला आजचं काम माझं होतं की मला 1 किलो मिरचीचं लाल तिखट बनवायचं होतं, ते पण घरीच. तर बघू शकता तुम्ही. तर म्हणणारच घरी कसं बनवलं, तर घरी बघा किती विकतच्यापेक्षा घरी किती छान असं बनलेलं आहे, एकदम बारीक. तर मस्त अशा मिरच्या वाळून घेतल्या आणि लगेच कडक वाळलेल्या होत्या, तर लगेच मिक्सरमध्ये काढून घेतल्या एकदा मी. परत त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि डबल एकदा मिक्सरमधून फिरवून घेतले. बघू शकता खूप छान. आपण बाहेरून मिरची वाटायला गेला तर ते पावडर आपलं थोडंसं मोठं देतात, पण इतकं मी छान असं एकदम मैद्यासारखं खाली बघू शकता किती छान असं एकदम सर्व तयार केलं. तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता मी 1 किलोचं इथं मिरची पावडर केलेलं. नक्की कमेंटमध्ये सांगा मला कसं झालेलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की घरीच ट्राय करा. तर बघू शकता. मग इथं मी सर्व आवरून घेतलं आणि मला लागलेली होती भूक, तर मी लवकर इथं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर स्वयंपाकामध्ये भाकरी, जिरा राईस आणि बटाट्याची भाजी होती. कसा वाटला माझा आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब